करत हो. आजच्या सत्रामध्ये आपण आचार्य प्रकरणातील 265 क्रमांकाचं वचन या ठिकाणी श्रवण करणार आहोत. या आधीचं जे वचन आहे ते आपण श्रवण केलेलं आहे. साह्याच्या संदर्भामध्ये ते वचन आहे. देश काळ वर्तमानाचे साह्य हाती. अशा साह्याच्या संदर्भातलं जे वचन आहे त्यावर आपण आधीच श्रवण चिंतन केलेलं आहे. तर मग असं परमेश्वराचं जे साह्य आहे ते सर्व ठिकाणी आपल्याला प्राप्त होतं. मग आपण कशाही प्रकारे वर्तन करावं का? तर सांगितलं की रडीजेना किंगा रडीनल्या काजळी पडे. ऐसे ईश्वर साह्य करीती परी ऐस्या करणीयासी प्रथम करंजे ज्ञान ते राखोनी इत्यादी चतुर्विध करणीय करावे. म्हणजे परमेश्वराचं ज्ञान राखून आपल्याला जेही कार्य करायचंय ते कार्य ज्ञानाला अनुलक्षूनच असलं पाहिजे, ज्ञानाच्या आधारानेच असलं पाहिजे. आणि ज्ञाना व्यतिरिक्त आमच्या स्वामींनी जसं सांगितलं, ज्ञानाशिवाय वैराग्य सुद्धा करायचं नाही. तुमच्या त्या वैराग्याला ज्ञानाची जोड असली पाहिजे. त्या प्रकारे ज्ञानाचा जर का आधार असेल तर ती क्रिया करायला तुम्हाला अजून सोपी जाते. आणि ती क्रियाच यासाठी करायची आहे की त्या ज्ञानामध्ये ती आम्हाला सांगितलेली आहे, म्हणूनच ती क्रिया आम्हाला करायची आहे. अन्यथा कुठलीही सोक्तीची क्रिया आपण करण्याचं आपल्याला काहीही कारण नाही. आणि हे वचन स्वामींनी आमच्या भटोबासांना निरूपण केलेलं आहे. बेलापूर या ठिकाणी स्वामींचं अवस्थान आहे. उत्तरार्ध 647 क्रमांकाची लीळा येते. भटा लग्न घडी अनुवादू तथा रुदन निक्षेद. म्हणजे कमी वेळ आहे असं स्वामी त्यांना सांगत आहेत. आणि रुदन निक्षेद आणि आता रडत बसू नका असं सुद्धा स्वामींनी विहित केलेलं आहे. ती लीळेमध्ये आपण बघूया. भट कोणीकडे काही आपजो जात होते. भटोबास कुठे काही आबजन करण्यासाठी म्हणजे स्वामींसाठी काही गोष्टी लागणार आहेत वगैरे, आणि ते आबजन करण्यासाठी म्हणजे भिक्षेला आचार्य भटोबा जात आहेत. आता या ठिकाणी ती जी काही वस्तू आहे म्हणजे थोडस दीर्घकालासाठी म्हणून आचार्य भटोबास ती मागत असतील वगैरे, म्हणून आमचे स्वामी त्यांना म्हणतात, वानऱ्या आता काहीस्या जाल गा. आता कशासाठी जाताय तुम्ही आणि कशासाठी आबजन करता? आता झाले नव्हे म्हणजे आता आटोपलेलं आहे, आता शेवट काळ सुरू आहे. आणि या आधीच्या लीळेमध्ये आमच्या महादाईसांना स्वामी म्हणतातच की महादाईसा जेव्हा विचारतात की जी जी आता गोसावी आम्हासी असंबंधू देव पाताती, तरी आता संबंधू आम्हा काही देतील, पुन्हा आम्हाला भेट कधी देतील, कधी सन्निधान देतील? महादाईसांनी विचारल्यावर स्वामी म्हणतात, बाई आता तुम्हा नव्या संबंधू जी जी तो कैसा. आणि त्यावर स्वामींनी पुनःसंबंधी या पुरुषाचा निर्वच जो आहे तो सांगितलेला आहे. यावर महादाईसा विचारतात, तरी तो संबंधू आणि हा संबंधू काही सारिकाची की अनसारिका. म्हणजे आत्ता जो तुम्ही सन्निधान दिले ते सन्निधान हे सारखंच आहे की काही वेगळेपणा आहे? स्वामी म्हणतात, बाई साधनापसी साध्य उत्तम. कधीही लक्षात घ्यायचं, साधनापेक्षा साध्य हे उत्तम असतं. आणि आपल्या साधनाचा जो प्रवास आहे तो साध्यासाठी म्हणून असला पाहिजे. आपण साधनात अडकून नाही राहायचं. तुम्ही चांगल्या गाडीमध्ये आलेले स्थान करायला, मग तुम्ही गाडीतच बसून राहणार का? स्थान आल्यानंतर गाडी हे साधन आहे आणि स्थान हे साध्य आहे समजा. मग त्या ठिकाणी आपल्याला स्थानापर्यंत पोहोचता आलं पाहिजे, गाडीचं त्याग करता आलं पाहिजे. आता विशिष्ट वेळाने स्थान सुद्धा साधन आहे, स्थान साध्य नाही बरं का. स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक
हे 24 साधन सांगितलेले आहेत ते साधनामध्ये मोडतं. मग त्याच्यामध्येच अडकून राहायचं का परत? नाही, त्या साधनामध्ये असताना साध्याची ओढ आपल्याला असली पाहिजे. ते साधनाचाच अवलंब साध्य प्राप्तीसाठी आम्हाला करायचा आहे. म्हणजे त्याचा उपयोग, जसं इथे यायचंय आपल्याला सीड्यांचा उपयोग करायचा आला पाहिजे, पण सीड्यांमध्ये अडकून राहायचं का? नाही, पण उपयोग मात्र सीड्यांचाच करावा लागणार. साधन महत्वाचंच आहे, पण साधनापेक्षा साध्य हे नेहमी उत्तम असतं. आणि म्हणून इथे सांगतात की हे अनुसरण हे साध्य आहे आणि पुनःसंबंध हे अनुसरण हे साधन आहे आणि पुनःसंबंध हे काय आहे? साध्य आहे. जसं त्याच्या आधी आपण जर का बघितलं तर उपदेश हा जो आहे ते साधन आहे आणि वासनिक होणं हे साध्य आहे. वासनिक हे साधन आहे आणि अनुसरण हे साध्य आहे. म्हणजे जो चांगला उपदेश आहे तोच चांगला वासनिक होईल, जो चांगला वासनिक आहे तोच चांगला अनुसरलेला होईल. अनुसरण हे साधन आहे आता आणि पुनःसंबंध हे साध्य आहे. मग पुनःसंबंध हे साधन आहे आणि मग पुढील जे ज्ञान आहे ते साध्य आहे. आणि पुढील ज्ञान, प्रत्येक ज्ञान म्हणजे शाब्द ज्ञानाला अप्रोक्ष ज्ञान साध्य आहे. पुढे सामान्य ज्ञानाला पाहता अप्रोक्ष ज्ञान साधन झालं आणि सामान्य ज्ञान साध्य झालं. कारण की एकमेकाला ते एकमेक काय, कार्य कारण असे आहे. आणि मग सामान्य ज्ञानाला पाहता विशेष ज्ञान साध्य आहे आणि सामान्य ज्ञान साधन झालं. आणि आता परत विशेष ज्ञानामध्ये आल्यानंतर आता ईश्वर प्राप्ती हे मूळ आपलं साध्य आहे. हे इथल्या इथे फक्त आपण त्या टप्प्यात आपल्याला पुढे जायचंय म्हणून पुढच्या टप्प्याला साध्य म्हटलं आपण. पण आमचं तुमचं मूळ साध्य जे आहे ते ईश्वर प्राप्तीच आहे बरं का. दुसरं आपलं साध्य दुसरं कुठलंही नाही आहे. ईश्वर प्राप्ती हे मूळ आपलं साध्य आहे आणि त्या पद्धतीने त्या क्रियेला अनुलक्षून आपल्याला काय करायचं आहे की ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून आपल्याला क्रिया करायच्या आहेत. तुम्ही आम्ही या पंथामध्येच कशासाठी आलेलो आहोत? ईश्वर प्राप्तीसाठी आलेलो. याच्या व्यतिरिक्त आपलं कुठलंही वेगळं उद्दिष्ट असता कामा नये. आणि ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून काय काय करावं लागेल त्याच गोष्टी तुम्हाला महानुभाव पंथामध्ये राहून करायच्या आहेत. तुम्ही इतर कुठल्याही गोष्टी तुमच्या सोबतीच्या करत राहिले तर चालणार नाही. आणि म्हणून पुनःसंबंध हे सर्वात पहिले आपली निश्चिती झाली पाहिजे. तोच आपल्या उद्धाराचं निश्चिती आहे. आणि म्हणून आपल्याला ईश्वराने सांगितलेल्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या करता आल्या पाहिजेत. आणि म्हणून आता इथे आचार्य भटोबासांना स्वामी म्हणतात आता झाले 9, आता सर्व आटोपलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे? आता आम्हाला वियोग द्यायचा आहे. सर्वज्ञ म्हटले वानऱ्या लग्न घडी वर्तत असे गा, वाटे येत असती या ते सांडू नको. म्हणजे आता लग्न घडी वर्तत आहे. काही जे लोक घ्यायला येत आहेत तर ते येणारच आहेत. पुढे जे काही घडायचं ते घडणार आहे. म्हणजे वियोग घडणार आहे, असन्निधान दिल्या जाणार आहे. कारण की महादाईसाला स्वामी म्हणतात की म्हणजे आम्ही काय फक्त तुमचाच उद्धार करत बसणार का? असे अनंत जीवांच्या सातरिया पडलेल्या आहेत. अनंत जीव आहेत. तुम्ही आम्ही काही विशिष्ट स्पेशल जीव वगैरे काही नाही बरं का. इथे आपल्याला असं वाटतं की आम्ही काहीतरी वेगळे आहोत वगैरे. असे अनेक जीव आहेत आणि अनेक सर्व अनंत जीवांचा उद्धार देवाला करायचा आहे आणि त्या सर्वांपर्यंत देवाला पोहोचायचं पण आहे. त्यांना सन्निधान पण द्यायचंय, ज्ञान पण द्यायचं आहे, घडवून घ्यायचं आहे त्यांना. आणि त्याच्यामुळे स्वामी तिथेही जाणार आहेत. आणि आता हे जात असताना निश्चितच आम्हाला तर त्याचं काही सुखदुःख नाही, पण भटोबा स्वामींच्या सन्निधानी राहिलेले आहेत. लक्षात घ्या की आपल्याला पोथीची समाप्ती जरी झाली, 8 दिवसाची 5 दिवसाची पोथी असेल तरी शेवटच्या दिवशी आपल्याला एकदम रुखरुख वाटून जातं, मनाला उदास वाटायला लागतं. इथे तर स्वामी किती वर्ष त्यांच्या सोबत स्वामी आहेत आणि त्यांनाही त्याची जाणीव आहे कोण आहेत ते. मग अशा वेळेला भटोबासांची स्वामींशी जी काही
स्वामींशी ते जे काही जोडले गेलेले आहेत आणि तो भाग आता तुटणार आहे, म्हणजे स्वामी वियोग देणार आहे, प्रत्यक्ष सन्निधान नसणार आहे. वांचून विधिरूप सन्निधान तर भट्टोबासांना आहेच आहे. भट्टोबासांची परिस्थिती काय असेल त्यावेळेला हे पुढच्या घटनेवरून लक्षात येतं. स्वामींनी जेव्हा म्हटलं की आता आम्ही लवकरच तुम्हाला वियोग देणार आहेत, तेव्हा येतुकेनी भटी उभयाची देह घातले, म्हणजे त्यांनी आपलं देह काय केलेलं आहे, म्हणजे मातीमध्ये लोळले. ते आटासू मांडीला, म्हणजे लहान मुलासारखा आक्रोश केला, रडले. गडबडा लोळू लागले, म्हणजे जमिनीवर देह सोडून दिलं आणि ते लोळायला लागले, जमिनीवर रडायला लागले, दुःख करायला लागले. गोसावी हाती धरुनी उठविले, म्हणजे भट्टोबासांना स्वामींचा शब्द सुद्धा सहन होत नव्हता की स्वामी जे वाक्य बोलले आणि त्या वाक्यातल्या क्रिया जेव्हा भट्टोबासांच्या लक्षात आले की स्वामी सोडून जाणार, तर ते भट्टोबासांना आधी अजिबात सहन झालं नाही. भीतरी देवळांत नेले, स्वामी त्यांना उठवलं, देवळामध्ये घेऊन गेले. तयासी निरूपण करूनी काठीण्य आणले. आता स्वामींनी त्यांना निरूपण केलं आणि कशा प्रकारचं निरूपण केलं, तर त्यांना काठीण्य आणलं. म्हणजे तिथे सांगतात की जसं भाईदेव व्यास वगैरे हे डोमेग्राम वंदन करायला गेले आणि त्यांनी स्वामींची पीक तिथे दाखवली, तर ते बेशुद्ध अवस्थेत गेले. भट्टोबासांनी विचार केला की ह्यांना जर का बेलापूरला नेलं तर हे राहणार नाहीत, सोडून देतील देह आपलं. म्हणजे इतका वियोग दुःख भाईदेव व्यासांना झालेलं होतं. अशा प्रकारे भट्टोबासांचं हृदय इतकं कोमळ झालेलं आहे स्वामींच्या बाबतीमध्ये, तर त्या हृदयाला आता कठीण करायचं आहे. जर का तसंच ठेवून स्वामी निघून गेले असते तर भट्टोबासांनी क्षणार्धात देह सोडून दिला असता. परंतु स्वामींना पुढे काही कार्य भट्टोबासांकडनं करवून घ्यायचे आहेत. कुठेतरी असंही आहे की भट्टोबास आचार्य हे ज्ञानी आहेत, कोरडे जीवदेवता भजनी आहेत, परंतु अत्यंत उच्च टोकाचं स्मरण त्यांनी साधलेलं आहे. अवरदृश्यापर्यंतचं जे स्मरण आहे, अवरदृश्याच्या भजनिया जो असतो, जे देव भजनियांतून अवरदृश्याचा भजनिया जो आहे, त्याचं जे स्मरण असतं ते अष्टोप्रहर असतं. आणि भट्टोबास जे आहेत त्यांनी ते अष्टोप्रहर स्मरण साध्य केलेलं होतं. ते कोरडे जीवदेवता भजनी असून सुद्धा अष्टोप्रहर स्मरणापर्यंत त्यांनी आपलं स्मरण नेलेलं होतं. ही भट्टोबासांची वैशिष्ट्य आहे. आणि असे हे भट्टोबास यांच्याकडनं स्वामींना अजून काही प्रेमोपायादी क्रिया करवून घ्यायच्या आहेत आणि त्यांना प्रेमाकडे न्यायचे, प्रेम साधनेकडे न्यायचं आहे. आणि ती साधना जी आहे त्याच्या काही क्रिया आहेत त्या त्यांना इथे असन्निधानात घडवून घ्यायच्या आहेत. अनेकांच्या वेदाबोधाला निमित्त करवून घ्यायचं आहे. भट्टोबासांनी भरपूर आभार जोडलेला होता. तो आभार अजून देवाला वाढवायचा आहे, कारण की भरभरून द्यायचा आहे. आणि त्याच्यामुळे इथे स्वामींना आचार्य भट्टोबासांकरवी परमार्ग जो आहे तो पुढे चालू ठेवायचा आहे. याचा जर का वेगळा हे केलं आपण तर चिंतन केलं तर स्वामी कुणाच्याही खांद्यावरती धुरा देऊ शकत होते, काही अवघड नव्हतं देवाला. परंतु भट्टोबासांविषयी एक विशेष मनोधर्म देवाचा असल्यामुळे या ठिकाणी स्वामींनी काय केलेलं आहे की त्यांना निरूपण केलं आणि त्यांच्यामध्ये काठिण्य आणलेलं आहे. म्हणजे हृदय थोडंसं त्यांचं आपण सांत्वन करतो की नाही, सांत्वन करतो म्हणजे काय करतो, त्यांना ते दुःख विसरायला लावतो, त्यांना त्या दुःखातनं बाहेर काढतो आणि त्यांना सांगतो आपण 2 घास खाऊन घ्या, पाणी प्या वगैरे. म्हणजे त्यांच्यामध्ये काठिण्य आणण्याचा प्रयत्न करतो. हे चालूच राहतं वगैरे वगैरे. जो जन्माला आला तो मरणारच आहे. हे सांत्वन आहे एका दृष्टीने, त्याचं नाव सांत्वन आहे, पण त्याला आपण कठीण करतो आहोत, दगड करायला बघतो आहोत आपण. हे या वाक्यातनं आम्हाला कळतं की स्वामींनी निरूपण केलं आणि त्यांना कठीण केलं, परंतु दगड मात्र केलेलं नाही आहे. आपण जीवाला दगड करतो आणि स्वतः जीव सुद्धा दगड होऊन जातो. काही दिवसांनी त्याला दुःख काही जास्त दिवस राहत नाही, तो 2-4 दिवसात पूर्वस्थितीने खायला प्यायला लागतो. हळूहळू तो सगळं विसरून जात असतो. पण आचार्य भट्टोबास मात्र काय केलेलं आहे, क्रिया ज्या घडणार होत्या त्या क्रियेवर स्वामींनी प्रतिबंध आणलेला आहे. परंतु
अंतकरण जे आहे ते मात्र आचार्यांचं कठीण झालेलं नाही, फक्त क्रियेमध्ये काठीण्य आणलेलं आहे. अंतकरणामध्ये काठीण्य आणणं देवाला सुद्धा शक्य नाही आणि भटोबासांच्या सुद्धा अंतकरणी काठीण्य येणं हे शक्य नाही. आणि स्वामींनी त्यांना निरूपण केलं. स्वामी म्हणतात, संबंधी असंबंध, असंबंधी संबंध, वियोगी योग आणि योगी वियोग, दर्शनी अदर्शन, अदर्शनी दर्शन, सन्निधानी असन्निधान, असन्निधानी सन्निधान. म्हणजे ही सर्व जी वचनं आहेत, ही सर्व वचनं दोन्ही बाजू दाखवणारी वचनं आहेत. संबंधी असंबंध, असंबंधी संबंध म्हणजे तुम्हाला आमचा संपर्क असला काय, असून सुद्धा संपर्क, असून सुद्धा संपर्क नसतो. म्हणजे संबंध एखाद्याला दिला, स्पर्श केला तरी त्याला संबंध होईलच असं नाही. आणि एखाद्या वेळेला असंबंधी संबंध म्हणजे दुर्वनी परमेश्वर त्याला ते वेदाचा संबंध देऊ शकतात. किंवा वियोगी योग आणि योगी वियोग. योग म्हणजे वियोगी, स्वामी एखाद्याच्या जवळ नसतील, वियोग असेल तरी सुद्धा त्याला योग आहे म्हणजे जवळ आहे. आणि एखाद्या वेळेस योगी वियोग म्हणजे जवळ असतील परंतु तरी सुद्धा त्या जीवाला वियोग असू शकतो. जसं सारंग पंडित असतील, दादोस वगैरे असतील, हे योगी आहेत म्हणजे योग आहे, ईश्वर अवताराच्या सन्निधानी आहेत, परंतु वियोग, परंतु ईश्वर अवताराचा जो उपयोग त्यांना झाला पाहिजे, लाभ झाला पाहिजे, तो मात्र त्यांना झाला नाही. दर्शनी अदर्शन, अदर्शनी दर्शन म्हणजे एखाद्याला परमेश्वराचं दर्शन होईल परंतु ते दर्शन उपयोगाचं राहणार नाही. दर्शनी अदर्शन, जसं सारंग पंडितांना श्रीप्रभू दाखवले वेरूळला. म्हणजे कसं दाखवले, तिथे श्रीप्रभू रुद्रपूरला आहेत पण त्यांना इथे दाखवले. अदर्शनी दर्शन म्हणजे तिथे नसताना सुद्धा तिथे दाखवले, अदर्शनी दर्शन. आणि मग ते जेव्हा रुद्रपूरला गेले सारंग पंडित, ते म्हणाले मला श्रीप्रभू कोणी दाखवू नका, मला स्वामींनी दर्शन दिलेलं आहे त्यांचं, मी स्वतः ओळखेन. आता दर्शनी, परंतु काय झालं, अदर्शन. दर्शन झालं परंतु अदर्शन, परंतु श्रीप्रभूंना ते समर्पित झाले का, शरण गेले का श्रीप्रभूंना, दंडवत केला. दंडवत करणे हा प्रकार वेगळा आहे, पण ईश्वराच्या चरणी शरण गेले का ते. आमच्या स्वामींचंही दर्शन झालं पर्यादर्शन, परंतु त्या दर्शनाचा लाभ त्यांना झाला नाही, याला म्हणतात दर्शनी अदर्शन. आणि त्या व्यतिरिक्त जे जीव आहेत जे अदर्शनी दर्शन, म्हणजे आमच्या महादाईसा म्हणतात आम्ही तरी चक्रधर स्वामींना बघितलंय, देवाला बघितलेलं आहे म्हणून आम्हाला दुःख होतंय, हे स्वाभाविक आहे. पण हे बाकीचे जे आहेत केवळ असन्निधानीचे जे जीव आहेत, 500-700 गुरुकुळ, यांनी तर देवाला बघितलं नाही, तर न देखत्या देवा कारणे झळवेले पळवेले असती, किती दुःख करतात, ह्यांनी तर देवाला बघितलं सुद्धा नाही. म्हणजे अदर्शनी दर्शन म्हणजे दर्शन तर झालेलं नाही आहे परंतु तरी सुद्धा देव मात्र त्यांना कुठेतरी जाणवलेला आहे, त्याची प्रचिती आलेली आहे. अशा पद्धतीने या दोन्ही बाबी स्वामींनी सांगितलेल्या आहेत. सन्निधानी असन्निधान, असन्निधानी सन्निधान. आणि पुढे स्वामी सांगतात की असंही आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत तरी सुद्धा असन्निधान घडू शकतं तुम्हाला. म्हणजे जीवाचा विचार आहे इथे. एखाद्या जीवाला परमेश्वराच्या श्रीमूर्तीचं सन्निधान आहे तरी सुद्धा असन्निधान म्हणजे सन्निधानी असून आज्ञा प्रतिपालन नाही, याते काय बोलीजे, असन्निधान बोलीजे, म्हणजे असन्निधानच आहे. आणि असन्निधानी असून आज्ञा प्रतिपालन जर का एखादा जीव करत असेल तर त्याच्यासाठी ते सन्निधानच आहे, वचनरूप परमेश्वराचं सन्निधान स्वामींनी पुढे सांगतात. म्हणजे अशा प्रकारे आम्ही समोर पाहिजेच असं नाही, तुमच्या क्रिया कशा प्रकारच्या आहेत त्यानुसार तुम्हाला आमचा योग आहे की वियोग आहे ठरतं, दर्शन आहे की अदर्शन हे ठरतं, किंवा संबंध आहे की असंबंध हे ठरतं, किंवा सन्निधान आहे की असन्निधान आहे हे ठरतं.
शाळेत गेलं म्हणजे अभ्यास करतोच असं काही नाही, की निरूपणाला आले म्हणजे तुम्ही विधी करत आहात असं पण नाही बरं का. तुम्ही निरूपणाला आले घरचीच आठवण चालू असेल तर काही उपयोग नाही. म्हणजे ते वचन आहे ना, अन्यत्र कीजे ते, आणि वाराणसीत जर का केलं तर मग ते कुठे फेडायचं. तसं आपण आपले दोष क्षालन करायला समजा निरूपण ऐकू, पण निरूपण ऐकताना दोष आठवत असतील याचे त्याचे वगैरे, अन्य विचार येत असतील, निरूपणात लक्षच नसेल, हे काय आहे? निरूपणी असून अनिरूपण, म्हणजे त्या ठिकाणी उपस्थित असून काही उपस्थिती नाही आपली. एखादं सेवादास्य करतो आहोत, ते ओलेनी गुन्हे आवडीपूर्वक केलं तर ते त्याला सेवादास्य म्हणतात. तुम्ही एखादी क्रिया पूर्ण करताय त्याला सेवादास्य म्हणत नाहीत, कारण की तुम्ही नावडीपूर्वक ते करतायत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ओलावा तुमच्या मनामध्ये नाही. करायचं म्हणून करायचं, आपलं सगळ्यांना सांगितलंय म्हणून आपणही करायचं, किंवा आपण रिकामे बसलेले चांगले दिसत नाही म्हणून करायचं, म्हणजे त्याच्यात कोरडेपणा आहे, तर ते सेवादास्य नाही. क्रिया तुम्ही करून राहिलेले आहे परंतु काही उपयोग नाही त्या गोष्टीचा. आणि म्हणून इथे प्रत्येक क्रियेमध्ये ओलावा असला पाहिजे. तुमची क्रिया कुठल्या म्हणजे कुठल्या प्रकारची आहे त्यावर तुम्ही विधी करत आहात का तुम्ही अविधी करत आहात हे त्याच्यामध्ये येतं. तुम्ही विशेष प्रसाद वंदन करताना अन्य विचार ठेवून आणि कंटाळापूर्वक करत आहात, आळस येतो आहे तुम्हाला, तर ते कैसे वंदन, म्हणजे ते काही वंदन घडत नाही, उलट दोष घडतोय त्याच्यामध्ये. न केलेलं उत्तम. कारण की आपण जरी करत राहिलो वरवडे करिता भीतरासी येत, आपल्या भीतरासी कधीच येत नाही, त्यापेक्षा तिथे त्या बाबतीमध्ये स्वतःचा तो जो काही दोष आहे तो लक्षात घ्या, देवाला प्रार्थना करा, आपल्यात स्वतःमध्ये बदल करा आणि आवडीपूर्वक करण्याचा प्रयत्न करा. बंद करू नका एकदम, पण ते आवडीपूर्वक करण्याचा तो प्रयत्न करा. आणि म्हणून स्वामी त्यांना सांगतात, आचार्यांना एकच संदेश आहे याच्यामधनं, की आम्ही जरी तुमच्याकडे नसलो तरी तुम्हाला दर्शनच आहे, तरी तुम्हाला संबंधच आहे, तरी तुम्हाला सन्निधानच आहे, तरी तुम्हाला योगच आहे. आचार्यांना कधीही वियोग घडू शकत नाही. स्वामींचं त्या कृपादृष्टी लक्ष जे आहे, आमचे आचार्य भटोबास रुद्रपूरला जरी आहेत तरी सुद्धा इथून लक्ष आमच्या स्वामीचं त्यांच्याकडे आहे. आमचे स्वामी उत्तर दिशेला जरी गेले तरी आमच्या स्वामीचं लक्ष भटोबासांकडे आहे. म्हणून बरोबर महादाईसांना तिथपर्यंत पोहोचवलेलं आहे. पूर्ण लक्ष देवाचं आचार्य भटोबासांकडे आहे आणि आवडीपूर्वक विधीपूर्वक सेवा दास्य पालन करणाऱ्या प्रत्येकाकडे स्वामींचं लक्ष आहे. म्हणजे हे वचन, ही जेवढी काही वचने ती आम्हाला सुद्धा लागू होतात. या व्यतिरिक्त अविहित आपण आणि आळसपूर्वक करत असू, मग आपल्याला सुद्धा वियोगच आहे, असंबंधच आहे, असन्निधानच आहे, असं त्याच्यातनं लक्षात येतं. ऐसे निरूपणे काठिन्य आणले, आणि अशा पद्धतीने काठिन्य आणलं, सांत्वन केलं, समजवलं की आमच्याशिवाय तुम्हाला राहायचं आहे. आता भट रडू लागले आणि भटोबासांना रडायला यायला लागलं. आचार्य म्हणतात, स्वामी म्हणतात, रडीजे ना किंगा वानऱ्या, रडीनल्या काजळी पडे. रडू नका. रडल्यामुळे काय होतं? काजळी पडते, म्हणजे मळीनत्व वाढतं. आपण जेवढं रडू तेवढं मळीनत्व वाढत 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 जातं. आपल्याला वाटतं की आपण दुःख मोकळं करतोय, मन हलका करतो आहोत, परंतु कधी कधी काय होतं की रडण्याची क्रिया आणि ज्यासाठी आपण रडतो आहोत, लक्षात घ्या, ह्या बारकावा एकदम. आपण एखाद्या गोष्टीसाठी रडतो, परंतु ते रडत असताना ती गोष्ट प्राप्त करण्याची जी काही साधनं आहे ती त्यावेळी थांबलेली असते. म्हणजे आमच्या सोबतचे जे आहेत ते लोक पुढे निघून गेले म्हणून आपण जागेवर बसून रडत बसलो तर काय होईल? त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची आपली चालण्याची साधना थांबली ना. आपण तिथेच एकाच जागेवर रडत बसलेलो आहोत. आपण ती साधना सुद्धा सुरू ठेवली पाहिजे, प्रयत्न सुद्धा सुरू ठेवले पाहिजे, तर त्या रडण्याला अर्थ आहे. निष्क्रिय रडण्याला समाजात कुठल्या क्षेत्रामध्ये काहीच अर्थ नाही. रडायचं असेल तर सक्रिय रडायचं आहे. आणि हेच स्वामींचं सांगणं आहे, उई पुई विवेक मालवे. म्हणजे उहापोह करत राहिलो आपण नुसताच, तर ज्ञान विवेक जो असतो तो मालवतो. म्हणजे कधी कधी काय असतं की आपण
एखाद्या वचनाला सरळ सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ शकतो, पण आपण काय करतो, त्याचे उहापोह इतक्या प्रमाणामध्ये करतो, इतक्या प्रमाणात करतो की त्या वचनाचा जो कस आहे ना तो आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. नुसते शब्दच पोहोचतात आणि त्याच्या संदर्भातले संदेहच पोहोचतात आपल्याला. त्या संदेहाचं उत्तर जे आहे ते त्याच वचनात सांगितले, त्यापर्यंत आपण पोहोचत नाही. आम्हाला मामाजी सांगतात एका वचनाचे 10 अर्थ माहिती करून घेण्यापेक्षा त्या वचनाचा सिद्धांत अर्थ काय आहे तो माहिती करून घ्या, की देवाला त्याच्यातनं सिद्धांत काय सांगायचा आहे तो एकदा माहिती पडला की त्या सिद्धांताला अनुलक्षून आपल्याला त्या जो अर्थ कळायला आहे त्या अर्थाच्या आचरणापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. तेच आचरण तुम्हाला देवापर्यंत पोहोचविणार आहे. आणि म्हणून इथे उही पुही म्हणजे एखाद्या वचनावर, एखाद्या लीळेवर खूप कस काढत बसू नका. एकदा तुम्हाला त्या वचनाचा अर्थ कळाला, त्याचं आचरण कळालं आणि त्या संदर्भातली प्रकरण वशाची लीळा लक्षात आली, ते आचरण समजलं की ते लगेच आचरायला सुरुवात करा. ते त्याविषयी परत 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 चर्चा किती करणार. कुणीतरी मला विचारलं कणव म्हणजे काय, म्हणजे काल विचारलेलं नाही बरं का, हा आणि काल तर झालं, पण हे आधी एकदा विचारलेलं कोणी, मग त्यांना मी कणव काय आहे ते सगळं सांगितलं. मग परत कधीतरी आम्ही गेलो, परत 2-4 साधू होते, त्यांनी परत तोच प्रश्न केला दुसऱ्या साधूंना, कणव म्हणजे काय. मी म्हटलं मी सांगितलं तुम्हाला त्या दिवशी कणव म्हणजे, नाही हे बाबा काय सांगतात ते बघू. हे बाबा काय वेगळं सांगणार आहेत का. मग तिसरे बाबा काय सांगतात, चौथे बाबा काय सांगतात, 5वे बाबा काय सांगतात. म्हणजे आपल्याला जर का एकदा तो विषय कळाला की मग त्यानंतर, आणि जर का नाही कळालं तुम्ही विचारू शकता, हे पण लक्षात घ्या. तुम्हाला विषयच नाही लक्षात आला, कधी कधी आपल्याला उत्तर दिलं जातं पण तो विषय उत्तर लक्षातच नाही काय नेमकं, तर तुम्ही 10 वेळा विचारा, 100 वेळा विचारा, समजेपर्यंत विचारा, पण समजल्यानंतर मात्र विचारत बसण्यामध्ये वेळ घालवू नका. ते सुद्धा एक रडणंच आहे बरं का. एखादी व्यक्ती जे काही सतत एखादा समस्याचं कारण मांडते ना, एकच कारण सतत मांडत असते, ते सुद्धा काय आहे, रडणंच आहे एक प्रकारचं. स्वामींना असं रडणं अपेक्षित नाही आहे. असं जर का तुम्ही रडलात तर त्याच्याने ज्ञान विवेक मालवे, म्हणजे ज्ञान आणि विवेक, ज्ञान म्हणजे जे ज्ञान आहे आणि ज्ञानानुसार तुम्हाला जी स्फुर्तरूपता होणार आहे ती मात्र काय होते, मालवते, म्हणजे त्या ठिकाणी ती प्रतिबंधित होऊन जाते. असं त्या ज्ञानाचा अभाव होय, याचा पुढचा परिणाम काय होतो, जे ज्ञान आहे त्याचा सुद्धा अभाव होऊन जातो. म्हणजे एखाद्याला प्रश्न करण्याच्या त्याच्यामध्ये आपल्याकडे किती ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचं जे काही अस्तित्व आहे ना ते अस्तित्व आपण विसरून जातो. कधी कधी असं होऊन जातं. एका ठिकाणी आम्ही ते ऐकलं, त्यांनी म्हटलं की असं झालं की महादाई आपल्या आऊसांनी त्या श्वानाला दगड मारला आणि काय झालं, दगड मारल्यानंतर कुत्रा ते श्वान दुखावलं गेलं आणि भटोबासांनी कानावर हात ठेवले आणि म्हणाले, आऊ हे तू काय केलंस. आणि मग आऊसा म्हणाला, अरे नागदेवा तू दुखावलास का. असं आहे, अशी लीळ आहे. स्वामी आहेत त्या लीळेमध्ये. त्यांनी मात्र असं सांगितलं. माझ्या बाजूला एक होते, ते म्हणाले अशी स्मृती आहे का. हो म्हटलं लीळ आहे ना अशी, आणि तिथे स्वामी आहे, स्वामी दुखावले, स्वामींनी श्रीकर जे आहेत ते कानावर ठेवलेले आहेत वगैरे वगैरे. म्हणजे काय झालं, असं त्या ज्ञानाचा अभाव, ज्ञान आहे आपल्याकडे पण त्या ज्ञानाचा अभाव होतो आणि आपल्याला संदेह पडतो त्याच्यामध्ये की तिथे भट्टोबास होते का माहीम भट्ट होते. प्रथम भेट डोमेग्रामला कोणाला दिली, भट्टोबासांना का माहीम भट्टांना, संदेह निर्माण झाला. हे आपल्याला माहिती आहे, स्पष्ट माहिती आहे, परंतु अधिक उहापोह केल्याने काय झालं, म्हणजे काही काही गोष्टी असतात ना, जसं खिचडी असते, तुम्ही खिचडी बनवता मोठ्या टोपामध्ये, मग ते पुन्हा पुन्हा ज्यांच्यावरती जबाबदारी ना त्या बाया काय करतात, ते पुन्हा पुन्हा ती खिचडी हलवून बघतात. दुसऱ्या 2 बाया म्हणतात आता जास्त हे नका करू, नाही तर काय होईल, ते सगळं ते खिचडा होऊन जाईल.
म्हणजे एखादी गोष्टीला जास्त तुम्ही हाताळलं तर काय होतं, ती वस्तू असेल किंवा तो पदार्थ असेल तो थोडासा बिघडू शकतो. तसंच ज्ञानाच्या बाबतीतही ज्ञानाचं जे काही श्रवण तुम्ही केलं त्याचं जेव्हा तुम्ही आचरण कराल ना, आणि मग जे प्रश्न निर्माण होतील ते जास्त महत्वाचे आहेत. तुमच्या अनुभवजन्य क्रियेतनं जे प्रश्न निर्माण होतात ते खूप महत्वाचे आहेत. आणि तुम्ही निष्क्रिय प्रश्न करत असाल तर त्या प्रश्नाला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. आणि निष्क्रिय प्रश्न विचारत असताना ते सक्रियतेमध्ये आणायचे असतील मग तेही प्रश्न चांगले आहेत, की आम्हाला ही क्रिया पुढे करायची आहे, अनुसरण पुढे घ्यायचं आहे म्हणून आम्ही ते विचारतोय, ते सुद्धा उत्तम आहे. मग अनुसरणाबद्दल विचारलं, तुम्ही अनुसरणार आहात का? नाही, आम्हाला तर काही शक्य नाही. मग निष्क्रिय नाही पाहिजे, सक्रियता पाहिजे. आणि म्हणून स्वामी सांगतात की अस्त्या ज्ञानाचा अभाव होय, म्हणजे ते ज्ञान असून सुद्धा ते आपल्यासाठी नसल्यात जमा होऊन जातं. वचनरूप परमेश्वर तो तुम्हा जवळीची असे किंगा. वचनरूप परमेश्वर तुमच्या जवळच आहे. कधी? जेव्हा तुम्ही त्या वचनाचं आचरण करणार, विधीचं पालन करणार आणि त्याद्वारे सन्निधान, संबंध, योग आणि सोबतच त्या ठिकाणी परमेश्वराचं जे काय अधिष्ठान आहे तुमच्या हृदयामध्ये सतत राहत असेल तर वचनरूप परमेश्वर जे आहे ते तुमच्या जवळच आहेत. म्हणजे वचनाला वचनरूप परमेश्वर स्वामी म्हणतात. वचनरूपी परमेश्वर. आता प्रत्यक्ष परमेश्वर अवतार आपल्या सोबत नाही आहेत, दिसत नाही आहेत आपल्याला, परंतु परमेश्वराच्या त्याच व्यक्त अवताराने सांगितलेले जे काही वचनं आहेत ती वचनं मात्र आपल्याला दिसतायत, वाचता येत आहेत, आचरता येत आहेत आणि तीच वचनं आपल्याला योग्य करणार आहेत. म्हणजे एक प्रकारे काय आहे, श्रीमुखीचे वचन वाक्य आहेत ते, श्रीमुखीचे शब्द आहेत, अक्षर आहेत ती, आणि ती नुसती ऐकली जरी तरी आपलं अंतकरण पवित्र होतं. आचरण करण्याचा विचार केला तर आपले विचार पवित्र होऊन जातात. आचरण करण्याचा प्रयत्न, धडपड, धावपळ तुम्ही केली तर तुमचं जे काही जीव स्वरूप आहे ते हळूहळू पवित्र व्हायला लागेल. म्हणजे इतकी ताकद त्या वचनांमध्ये आहे. कारण की त्या वचनाच्या निरूपणामागे स्वामींचा मनोधर्म आहे, स्वामींची प्रवृत्ती आहे, स्वामींची प्रसन्नता आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून जेव्हा ते वचन तुम्ही श्रवण करता तेव्हा परमेश्वराला तुम्ही दिसायला लागता. तोपर्यंत दिसत नाही आपण देवाला. जेव्हा स्मरण करता, त्या वचनाचं अनुपालन करता, देवाला तुम्ही दिसायला लागता. तोपर्यंत देवाला आपण दिसत नाही किंवा देवाचं लक्ष जात नाही आपल्याकडे. अशा पद्धतीने इथे सांगितलं की वचनरूप परमेश्वर तुमच्या जवळ आहे. वचनाला एवढं महत्व देवाने दिलेलं आहे. एक वचन म्हणजे वचनरूप परमेश्वर आहे. म्हणून वचन पाठांतर करा. बाकीचे पारायण वाचण्यापेक्षा, बाकीचे काही गोष्टी करण्यापेक्षा आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा वचन पाठांतर करा, त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करा, जसं जमेल तसं करा. कारण की ते वचनरूप परमेश्वर आहे. तुम्ही धीरविरा होवावे आणि धीरविरा व्हावे. घाबरत बसायचं नाही. हे वचनाचं आचरण होईल का, मग मला मार्गात जमेल का, मग हे असं होईल का, मग ते तसं होईल का, मग ते बंद पडला विधी तर काय होईल. हे कोणाची लक्षणं आहेत? हे धीरवीरा व्यक्तीची ही लक्षणं नाहीत. आपण धीरवीर झालं पाहिजे की मला हे जमेलच, मला हे येईलच. अशा पद्धतीने आपण आपलं अनुष्ठान जे आहे देवाने सांगितलेलं ते आपल्यामध्ये उतरवता आपल्याला आलं पाहिजे. आणि देवाचा कुठलाही विधी इतका छान आहे की तुम्ही करायला लागलात, कुठेही करा, तुम्ही एकांतामध्ये आहात, तुम्ही लोकांतामध्ये आहात, कुठेही स्वामींचा विधी तुम्ही सुरू केला तर लगेच स्वामींचं सहाय्य तिकडून सुरू होऊन जातं. जसं आहे ना आता की कुठलाही तुम्ही उद्योग करत, सरकारने काय काय असे तुम्हाला उद्योगाला उपयोगी पडतील असे द्रव्य, त्या स्कीम वगैरे सरकारने लागू केल्या, तुम्ही योग्य ते कागदपत्र भरून त्यांना दिले तर तुम्हाला लगेच त्यासाठी व्यवसायासाठी द्रव्य प्राप्त होतं. यासाठी फॉर्म बीम सगळं भरावं लागतं, ओळख काढावी लागते वगैरे. आमच्या स्वामींचं तसं काही नाही. तुम्ही इथे बसल्या बसल्या आता या क्षणाला जरी तुम्ही स्मरणामध्ये लीन झालात तर लगेच सहाय्य तुम्हाला लगेच सुरू होऊन जात असतं. अशा पद्धतीने इथे सांगितलं स्वामी धीरविरा होवावे, म्हणजे चांगलं पक्क झालं पाहिजे तुम्ही. असं तुम्ही घाबरायचं नाही, मरगळ तुमच्यामध्ये नसली पाहिजे, कुठल्या प्रकारची भय भीती तुमच्यामध्ये नसली पाहिजे.
देवाचं वचन म्हटल्यानंतर मग कुणालाही घाबरायची गरज आपल्याला नाही. मग भटी दुःख आवरिले, आणि मग भटोबासांनी काय केलेलं आहे, ते दुःख जे आहे ते आवरलेलं आहे. जे स्वामींचं वचन लगेच, म्हणजे भटोबासांकडनं ते दुःख आवरणं काही सोपी गोष्ट नाही, पण स्वामींचं वचन, स्वामी म्हणाले की रडत बसला तर असं असं होईल, आणि तोही भाग त्यांनी लक्षात घेतला आणि स्वतःचं दुःख जे आहे ते आवर्त घेतलं. स्वामी म्हणतात, रेडिजेना किंगा रडिनल्या काजळी पडे. तर असं देशकाळाचं जे साह्य सांगितलेलं आहे, प्रत्येक क्रियेमध्ये परमेश्वराचं साह्य होतं, हे सुद्धा आम्हाला माहिती पडलेलं आहे. तर मग आपण कशाही प्रकारच्या क्रिया करत बसायच्या का? आपल्याला मनाला वाटतील तसं, कारण देवाचं साह्य तर होणारच आहे आपल्याला. अविहित जो काही आचार आहे तो करत बसायचा का ना, किंवा अधिकार वेगळी चर्या आपण करत बसायची का? आपला अधिकार वेगळा आहे. आपला अधिकार किती आहे? 10 गाठी स्मरण करण्याचा अधिकार आहे, पण आपण ज्यांच्या सोबत बसलो त्यांचा 5च गाठी करण्याचा अधिकार आहे. आपण 2 तास बसणारे स्मरणाला आहोत आणि आपल्या सोबतची व्यक्ती 1 तास बसणार आहे. मग आपण कधी उठतो स्मरणाहून? तो बाजूचा माणूस उठला, सोबतची व्यक्ती उठली स्मरणाने, आपणही उठतो. आपण असं नाही म्हणत की नाही आपला 2 तासाचा अधिकार आहे. आपण आपल्या अधिकाराच्या अनुरूप क्रिया केल्या पाहिजेत, चर्या केली पाहिजे, विधी केले पाहिजेत. आपण दुसऱ्यांचा अधिकारानुरूप नाही करायचे. दुसऱ्याच्या अधिकारानुरूप कधी करू शकता? जेव्हा तो तुमच्यापेक्षा तो 3 तासवाला आहे आणि तुमची चर्या 2 तासाचीच आहे स्मरण तुमचं, तर तुम्ही प्रयत्न करा की आपल्याला 3 तासापर्यंत पोहोचायचं आहे. आपला प्रयत्न की आपलं 1 तासापर्यंत पोहोचवायचंय. आपण त्यातला तेवढा तास 60 मिनिटं कमी करतोय, 60 मिनिटं वाढवण्याचा प्रयत्न करा. असं करत करत अष्टोप्रहारपर्यंत आपल्याला जायचं आहे. म्हणून आपण अधिकारा वेगळी हीनचर्या करावी का? तर स्वामी सांगतात की रडिजेना किंगा म्हणजे निरर्थक आणि आत्यंतिक दुःख. दुःख हे झालंच पाहिजे. स्वामी गेल्याचं दुःख आम्हाला असलंच पाहिजे, परंतु ते आत्यंतिक दुःख नसलं पाहिजे की त्या दुःखामध्ये तुम्ही तुमची जी काही मूळ क्रिया आहे ती मूळ क्रियाच विसरून गेलात तुम्ही. असं नाही पाहिजे. ती क्रिया सुद्धा घडली पाहिजे आणि दुःखही ते प्रमाणामध्ये तुम्ही ते केलं पाहिजे. आत्यंतिक दुःखाने काय होतं, आपण दुःखामध्ये रममान राहतो आणि मूळ क्रिया आपली जी आहे, साधन जे आहे ते आपल्याकडनं राहत नाही, किंवा निरर्थक दुःख असतं. आमचे स्वामी आचार्य भटोबासांना जेव्हा दोषांचं ज्ञान सांगतात तेव्हा आचार्य म्हणतात हे सगळे दोष तर माझ्याकडेच आहेत. मग आपल्याला जर का असं दोषांचं निरूपण जर का केलं की काही लोक तमतम करणारे असतात भरपूर, लगेच आपण म्हणतो हा ते आमके आमके नाहीत का, आपण दुसऱ्यांची नावं आठवतात. काही लोक भांडण करणारे लगेच आपल्याला 2-3 लोकांची नावं आठवतात, हा ते भांडणारे आहेत. आचार्यांचं तसं नाही झालं. आचार्यांना जसे दोष सांगितले तसं आचार्यांनी स्वतःला पाहिलं की हे सगळे दोष माझ्याकडे आहेत, म्हणजे मला काही देव होणार नाही. इत्यादी दोष असतील तर देव होत नाही, असं लीळा वचन स्वामींचं आहे. आचार्य म्हणतात की मला देव होणार नाहीत म्हणून ते जाऊन रडतात थोडं लांब जाऊन, आणि आमचे स्वामी येऊन त्यांना म्हणतात असं काही रडत बसू नका, रडल्याने काही परमेश्वर होणार नाही. हेने खडकेसी कपाळ घ्या पा जरी होय, जसं डोकं जरी आपटलं तुम्ही खडकावर तरी देव होणार नाही. तर जेणे परी व्हा तेणेची परी होणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वराच्या प्राप्तीसाठी निरर्थक जर का तुम्ही दुःख केलं, निरर्थक जर का तुम्ही क्रिया करत राहिलात तर त्याच्याने देव होणार नाही. देव प्राप्त करण्यासाठी देवाने जो रकाना दिलेला आहे त्या रकानातच तुम्हाला क्रिया कराव्या लागतील. डॉक्टरांनी सांगितले 1 गोळी घ्या रोज, तुम्ही म्हटले आपल्याला लवकर बरं व्हायचं, मग किती गोळ्या घ्यायच्या आता? 2 गोळ्या घेतल्या चालतील का? नाही चालणार, तुम्हाला लगेच त्रास होईल त्याचा. तसं देवाने जे सांगितलेलं आहे त्या रकान्यामध्ये तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, आणि ती क्रिया करताना तुमची आवड टिकून राहणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. नाही तर ते आता पुढच्या महिन्यात जे लोक विड्या ठेवणार आहेत ना स्मरणासाठी, ते काय होतं की ते विड्या तर ठेवून मोकळे होतात, कारण की 2-4 लोकांची नावं आली ते पण ठेवणार, ते मी पण ठेवणार, 1 लाख स्मरण, मग शेवटी अवघड जातं. ते विचारतात बाबा दुसरा विडा ठेवू शकतो का 50,000 कमी करण्यासाठी.
म्हणजे त्या शेवटच्या स्मरणामध्ये काहीच आवड नसते, असं फक्त ते पूर्ण करायचं असतं कसं तरी. आणि मार्गशीर्ष महिना फक्त एकच महिन्याचा असतो, तो 30 दिवसांचा, 31 दिवसांचा. तो 2 महिन्यांचा पाहिजे होता ना, म्हणजे तुमचं जमलं असं थोडंसं. परंतु नंतरच्या काळात ना आपल्याला त्याचा कंटाळा येतो, त्रास व्हायला लागतो, कसं तरी ते पूर्ण करून घेतो, आवड नाही त्याच्यामध्ये. म्हणजे आपण ही पण क्रिया कशी आहे, निरर्थक क्रिया आहे. आपली क्रिया कशी असली पाहिजे, ती सार्थ क्रिया असली पाहिजे. त्या क्रियेला अर्थ असला पाहिजे, त्या क्रियेला वचनाचं प्रमाण असलं पाहिजे, ईश्वर विहित ती क्रिया असली पाहिजे, तर ती गोष्ट आहे. आमच्या स्वामींनी सांगितलं, जो जन्मक्षेपी मरेपर्यंत स्मरण करायचं आहे, त्याच्यात कुठलाही कंटाळा तुम्हाला येणार नाही, करतच राहायचं आहे. म्हणून स्मरणाची वेळ ठेवू नका. स्मरण हे तुम्हाला करावं लागलं नाही पाहिजे, स्मरण हे तुमचं नशीबच असलं पाहिजे, स्मरण हे तुमचा स्वभाव असला पाहिजे, स्मरण हे तुमचं जीवन असलं पाहिजे. त्यासाठी वेगळी विडे ठेवू नका. एकदाच विडा आपण ठेवलेला आहे. ज्या दिवशी तुम्हाला उपदेश दिला ना, त्या दिवशी सांगितलं की हे शेवटपर्यंत स्मरण करायचं आहे. अनुसरण घेत असाल तर जन्मक्षेपण्यापर्यंत तुम्हाला स्मरणाशिवाय दुसरा विधी सांगितलेला नाही. त्याचे आम्हाला विडे ठेवून स्मरण करण्या म्हणजे बाबा सवय लागते आम्हाला. स्मरणाची सवय म्हणजे अजूनही लागलेली नाही आहे. ज्या गोष्टीची आवड असते त्या गोष्टीची सवय लागायची काहीच कारण नाही. आवड असेल तर ती क्रिया तुमच्यामध्ये आपोआप उतरते. त्याच्यासाठी वेगळं काही सवय लावून घ्यायची आवश्यकता नसते. आणि म्हणून इथे निरर्थक दुःख वगैरे अशा प्रकारचं काही करायचं नाही. रडल्या काय होतं, काजळी पडे. म्हणजे काजळी कशी असते, काजळीचा न्याय आहे की दिवा जो आहे तो दिवा तुम्ही प्रज्वलित केला, त्याला काच वगैरे आपण बाजूने लावून देतो. तो दिवा जेवढा मोठी त्याची वात असेल, ज्योत असेल त्याची, तेवढं काय होतं, तेवढी काजळी वाढते आणि ते काच जो आहे तो बाजूने काळा पडून जातो आणि नंतर आपल्याला उजेड कमी झाल्यासारखा वाटतो. मग तुम्हाला परत ती काच काढा आणि ती पुसा आणि परत ठेवा, परत त्याला काजळी येणार. काजळी काय येते, एवढी काजळी काय येते, कारण की दिव्याची जी ज्योत आहे ती तुम्ही निरर्थक म्हणजे जेवढी ठेवली पाहिजे तेवढी न ठेवता त्याच्यापेक्षा अधिक मोठी ठेवलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही गॅसवर काही ठेवलं ते जळतं का, कारण की त्याचं जे काही तुम्ही तो फ्लो आहे तो तुम्ही अधिक प्रमाणात ठेवलेला आहे. मग ते अनुभवी सांगाल गॅस कमी ठेवायचा याच्या वेळेला. म्हणजे प्रमाणापेक्षा तुम्ही अधिक जर का तिकडे अग्नी प्रज्वलित केला की ती गोष्ट जळून जाते किंवा त्याला काजळी येते, ते करपते वगैरे वगैरे, असं नुकसानदायक गोष्टी घडतात. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ती ज्योत असेल, ती अग्नी असेल, ती प्रमाणातच ठेवता आली पाहिजे. कधी काय कसं करायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून ती काचेला तर काळी करतेच, परंतु ती जी ज्योत असते ती स्वतः सुद्धा काय होते, काळी पडते. खूप वेळ ते जळत असेल तर काय होतं, वरचा भाग काळा पडून जातो. त्याला अलगद बाजूला काढता येतं तुम्हाला. कापसाला अलगद, त्या कापसाच्या वातीला अलगद नाही काढता येत, पण ती जी काही वरती जी काजळी धरलेली आहे तेवढा भाग जळून संपलेला असतो, त्यातला कापूस पण निघून गेलेला असतं. तो भाग तुम्ही अलगद चिमट्याने जर का बाजूला काढला तो बाजूला होऊन जात असतो. ही आहे काजळी. ती काजळी ठेवता येत नाही, ती निरर्थक असते काजळी. आणि म्हणून इथे अशा पद्धतीने ती काजळी एकदा आली की दिव्याचा प्रकाश थोडासा कमी होऊन जात असतो. तसंच जर का आपल्याला निरर्थक गोष्टी करताना जर का काजळी आली म्हणजे मळीनत्व आलं, काजळी म्हणजे मळीनत्व आहे, ते मळीनत्व आपल्याला विधी करताना येतं. तुमच्यापासून डोमेग्राम किती लांब आहे, तुम्हाला उत्साह असतो की नाही, डोमेग्रामला जायचा म्हणजे आनंद असतो की नाही. परंतु तुम्ही रोज जर का डोमेग्रामला जात असाल तर एका विशिष्ट दिवसांनी तुम्हाला मळीनत्व येतं. त्या डोमेग्रामला चालायचं नाही, नाही तुम्ही जाऊन या, आम्ही नेहमी जातो डोमेग्रामला. हे काय आहे, हे मळीनत्व आहे. आपल्याला वाटतं की आपल्याला दोष आपल्या बोलण्यातला कळत नाही, पण हा दोष आहे, मळीनत्व आलेला आहे. म्हणजे त्या क्रियेबद्दलची आपली जी काही आवड असेल किंवा दुर्लभता असेल ती आपल्यामध्ये राहिलीच नाही. ही क्रिया मळीनत्वासारखी आहे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की
रडीनल्या काजळी पडे ती पडू द्यायची नाही. या संदर्भातली टीका आपण बघूया. काजळी शास्त्र राखोनी आरती उपजवावी. काजळी पडे जे सांगितलेलं आहे आणि ती काजळी पडू देऊ नका असं स्वामी सांगतात. रडू नका म्हणजे दुःख करू नका. तर काहीच दुःख करायचंच नाही का अजिबात. तर इथे सांगतात ना, काजळी शास्त्र राखोनी आरती उपजवा, म्हणजे दुःख करावं नाही अशातला भाग नाही. दिव्याची वात तुम्ही लहान ठेवा नाही तर मोठी ठेवा, एक काजळी त्याला ती येत असते. फक्त कमी वाट ठेवली तर काय होईल, ते खूप वेळाने येईल वगैरे किंवा कमी येईल. तशा पद्धतीने दुःख हे करायचंच आहे, परंतु ते काय म्हणतात, शास्त्र राखोनी आरती उपजवावी. शास्त्र पण राखायचं आहे. जसं तिथे सांगितलं आमच्या स्वामींनी वचनामध्ये की वृत्ती अधीन न व्हावे, स्थिती अधीन न व्हावे. अधिकारापेक्षा अधिक आचार करायचा नाही, अधिकारापेक्षा कमी आचार करायचा नाही, आणि स्थिती अधीन न व्हावे म्हणजे एकाच क्रियेमध्ये लीन व्हायचं नाही. म्हणजे ते स्मरणाला बसले आणि स्मरणामुळे एवढे तल्लीन झाले की संध्याकाळचे 4 वाजून गेले. भिक्षाविधी राहून गेलं ना मध्ये. स्मरणामध्ये पण लीन व्हायचं, भिक्षाविधीची वेळेला भिक्षेला पण जायचं, प्रसाद सेवेच्या वेळेला प्रसाद सेवा, विजनाच्या वेळेला विजन, विजनामध्ये तल्लीन व्हायचं. परंतु परत स्मरणाचा विधी आहे, स्मरणामध्ये तल्लीन व्हायचं, परंतु पुढे प्रसाद सेवेचा विधी आहे. या सगळ्या 7ही नित्य विधी ज्या आहेत त्या सगळ्या घडल्या पाहिजेत. एकाच क्रियेत तुम्ही म्हटले आम्ही दिवसभर स्मरणच करत बसू, तसं नाही. भिक्षा विधी सुद्धा देवाने सांगितलंय, भोजन विधी सुद्धा देवाने सांगितलेलं आहे. प्रत्येक क्रियेमध्ये शास्त्र राखोनी, शास्त्र राखोन म्हणजे ज्ञानाचा जे काही विधी पालनाचा जो अनुक्रम देवाने दिलेला आहे, दिवसभराचा नित्यविधी सांगितलेला आहे, त्या नित्यविधीतला कुठलाही विधी तुमचा थांबला नाही पाहिजे किंवा तो विसरता कामा नाही किंवा तो राहून जाता कामा नाही. सगळे विधी घडणे तेवढेच आवश्यक आहेत. आरती उपजवावी, शास्त्र राखोनी. परत आरती सुद्धा म्हणजे आवड निर्माण झाली पाहिजे. आवड निर्माण तर झालीच पाहिजे, पण ती वाढती असली पाहिजे. आपल्याला पगार कसा पाहिजे असतो, वाढता पाहिजे असतो की नाही. सोनं वाढतं असलं पाहिजे, कपडे वाढते असले पाहिजे. तशी आवड, ईश्वराविषयीची जी आवड आहे ती स्थिर नसली पाहिजे. ती खाली येता कामा नये, कमी होता कामा नये, ती वाढत्या स्थितीमध्ये असली पाहिजे. आणि ती आरती उपजवावी म्हणजे ती आर्तता जी आहे तुम्हाला उपजवता आली पाहिजे, निर्माण करता आली पाहिजे. कुठल्या कुठल्या क्रियेमध्ये आपली आरती नसते, आवड नसते, तर ती आरती तुम्हाला उत्पन्न करता आली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला लीळेंचे संदर्भ, स्मृतीस्थळांचे संदर्भ आठवले पाहिजेत, तेव्हाच तुम्हाला दुःख होणार, त्याच्याशिवाय दुःख होणार नाही. स्मृतीस्थळातली एखादी घटना घडली, बघितली आपण, ती वाचून आपल्याला वाटलं पाहिजे कुठेतरी आपल्यामध्ये ही अर्थता नाही आहे. आचार्य भटोबास म्हणतात की देवा ते तर आत्ता झाले आणि इतकं तुम्हाला सोडून जायची इच्छा त्यांची होत नाही, रडतायत, आम्हाला असं का नाही. स्वामी म्हणतात तुम्हाला काय झालेलं आहे, पातळे पण आले, पातळ पण आलेलं आहे, ते त्यांना नाही. ईश्वरी जीव निल्लळ होती म्हणजे कधी कधी जो लळा असतो देवा बाबतीतचा तो आपला कमी कमी होत राहतो, आवड कमी कमी होत राहते. तर तसं होता कामा नाही, ती आवड आपली वाढती ठेवली पाहिजे. काजळी शास्त्र राखोनी आरती उपजवावी म्हणजे आर्तता उत्पन्न करता आली पाहिजे आणि शास्त्र सुद्धा राखता आलं पाहिजे. काजळी पडले आरती जाये. जर का काजळी पडल्याने काय होतं, स्वामी म्हणतात की काजळी पडे आणि म्हणून तुम्ही रडू नका, कारण की काजळी पडेल. तर मग काजळी पडल्यानेच काय होतं, काय नुकसान होतं का. काजळी पडेले आरती जाय. आरती म्हणजे जी आवड आहे, आणि तिथे सांगितले निर्वेद, अनुताप, अनुशोचन, आर्तता जो सांगितलेला आहे भाग, गुण सांगितलेला आहे की देव भेटावा म्हणून ज्या क्रिया आपण करत असतो ना. आपण उपदेश घेतला कशासाठी, देव भेटावा म्हणून. संन्यास घेतला कशासाठी, देव भेटावा म्हणून. परंतु काजळी पडे म्हणजे मळीनत्व आलं आणि मग काय होतं की आरती जाय म्हणजे देव भेटण्याची जी आवड आहे तीच निघून जाते, आपली कमी कमी होत जाते. आपल्याला विशेष भेटावा अशी आवड असते, पण नंतर विशेष करण्याचीच
आवड कमी होऊन जाते, आपण एक दोन विशेष केले की झालं. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक क्रियेविषयी, सेवादास्यविषयी, स्मरणाविषयीची जी आवड असते आपली, ती हळूहळू काय होते, मळीनत्व आल्यामुळे ते कमी कमी होते. मी जे नेहमी उदाहरण सांगतो की नाही, की तुम्ही नवीन उपदेश घेतला तेव्हा किती स्मरण करत होते आणि आता आपण किती स्मरण करतो. म्हणजे नवीन उपदेश घेतला तेव्हा सगळे 15 गाठी स्मरण करत होते, गुरूंनी सांगितलंय. आता आपले 30 गाठी तरी स्मरण पाहिजे की नाही. आपण म्हणतो आता आमचं स्मरणच होत नाही, नवीन चांगलं व्हायचं. काही लोक म्हणतात आम्ही आधी 3 वाजता उठायचो, आता जागच येत नाही. हे काय आहे, मळीनत्व. काजळी पडल्यामुळे आरती जाय म्हणजे स्मरणाबद्दलची आवड तेव्हा होती, ती आता नाही आहे. देवपूजेची आवड, शास्त्रचिंतनाची आवड ती तेव्हा होती, ती आता आपल्यामध्ये राहिलेली नाहीये. काही काही लोक आम्ही असे बघितलेत की आधीच्या काळामध्ये इतकं उत्तम त्यांचं चर्चा मंथन चालायचं, आता ते काय करतायत, त्यांना भेटलं ते म्हटले आता आम्हाला वेळच भेटत नाही, मुलांचं शिक्षण हे ते सगळं, त्याच्या आमची नोकरी, प्रपंच, दुखणं खुपणं, वेळच भेटत नाही. मी मनात म्हणतो आतापर्यंत ते हे पुन्हा संबंधाला गेले पाहिजे होते. म्हणजे एवढी त्यामध्ये त्यांच्या त्या काळामध्ये त्यांचं उत्तम हे होतं, उत्तमत्व त्या काळी त्यांच्यामध्ये होतं की त्यांना चर्चा करताना मी बघायचो वगैरे, असं वाटायचं की किती ज्ञान आहे यांच्याकडे. पण काय झालं, उहापोह, फक्त चर्चाच करत राहिले ते लोक, इथेच राहिले. त्याच्यामुळे पुढच्या टप्प्यातच गेले नाहीत ते. हे काय झालं, हळूहळू त्याच्याविषयीची जी काजळी येऊन गेली. एखादी वस्तू तुम्ही खूप दिवस अशी ठेवली ना की त्याच्यावर काय होतं, खूप दिवस कशाला ठेवायला पाहिजे. आता तुम्ही झाडलं, 1 तासाने परत बघायचं, परत त्याच्यावर धूळ आलेली असते, लगेच काजळी येते, मळीनत्व लगेच येतं आणि त्याच्यामुळे आर्तता हा जो भाग आहे तो निघून जातो. काजळी म्हणजे दिव्याची उपपत्ती. काजळीचा न्याय म्हणजे नेमकं काय बरं ना, ही दिव्याची उपपत्ती म्हणजे दिव्याचा जो न्याय आहे तो दिलेला आहे. कसा आहे तो न्याय, काजळी या प्रकाश माळवे. काजळी पडल्यामुळे प्रकाश, उजेड जो असतो त्या दिव्याचा तो माळवे म्हणजे तो कमी होऊन जातो, असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तैसे म्हणजे याचा सिद्धांत काय बरं, आता दिव्याचा न्याय तर दिला, हे समजलं, काजळी म्हणजे काय तेही समजलं आणि तो प्रकाश मालवतो हेही समजलं. याचा सिद्धांत स्वामींना नेमकं काय सांगायचंय, तैसे उमट प्रज्ञा मेधा जाये. तैसे उमट म्हणजे शास्त्राचा उमट असतो, एक विशिष्ट वेळ असते ना, त्या वेळेला आता तुम्ही जेव्हा पहिल्यांदा वचन पाठांतर करायला घेता ना, तेव्हा तुमची वचनं पटापट पटापट पाठ होतात. मग तुम्ही त्याच्यामध्ये आळस केला वगैरे, मग नंतर तीच वचनं पाठ केलेलीच वचनं पाठ राहत नाहीत. मग तुम्ही म्हणता की नाही आपली आधी पाठ होती म्हणजे पाठ करायला सोपी जातील, म्हणून तुम्ही परत जर का वचन पाठ करायला घेतलं, तुमचे तेच वचनं पाठ होत नाहीत, परत लिंक लागत नाही, अनुसंधान सगळं तुटून जातं. मग आपण म्हणतो की पहिले मला जमायचं, आता जमतच नाही. का बरं न, इथे उमट म्हणजे शास्त्राचं उमट आहे, वचनाचं उमट आहे. आधी शास्त्र ऐकताना लगेच उमटायचं, पटापट पटापट लगेच लक्षात यायचं. आता निरूपण ऐकताना लक्षातच येत नाही. ते कुणी भेटले ते म्हणाले आधी वाचन केलं की लगेच समजायचं, आता समजतच नाही. म्हणजे मला प्रश्न पडतो की असं उलटा प्रवास का होतो. प्रवास वाढला पाहिजे ना, आपला प्रगतीकडे गेलो पाहिजे, आपला प्रवास उलटा होतो. मग हे वचन त्याला प्रमाण आहे. हे असं का होतं, त्याचं उत्तर या वचनामध्ये आहे की आपला उमट जो आहे तो मळीनत्व आल्यामुळे लक्षात येत नाही. तुम्हाला चष्मा लावला की चांगलं दिसतं, पण त्या चष्म्यावरच जर का काही वाफ आली तर काय होईल, दिसत नाही. म्हणजे हे आहे मळीनत्व त्याचं, म्हणून तो उमट निघून जातो आपला. उमट म्हणजे शास्त्र कळणे, सांगितल्या. प्रज्ञा म्हणजे धारणा शक्ती जी आहे, लक्षात ठेवणं. आधी तुम्हाला पटापट लक्षात राहायचं, आता तुमच्या लक्षात राहत नाही. आपण म्हणतो की आता वय झालं म्हणून, त्याचं उत्तर या वचनामध्ये की वय जरी झालं तरी आमच्या पंथामध्ये मोठे मोठे अधिकरण आहेत, खूप वयाचे आहेत. मामाजी आहेत, स्वतः जाधववाडीचे बाबाजी आहेत, हे किती वयाने आहेत, त्यांना कसं काय शास्त्र आठवतं, त्यांचं वय नाही झालं का, परंतु त्यांना मळीनत्व नाहीये, त्याच्यामुळे त्यांची प्रज्ञा म्हणजे
जी काही धारणा शक्ती आहे ती तशीच्या तशी आहे. उमट त्यांचा तर आहेच आहे, उमट तर त्यांचं कधीच त्यांना झालेलाच आहे, परंतु त्यांना ती जी काही स्फुरणरूपता आहे ती पटकन होते. पटकन त्यांना तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा, कुठलंही वचन विचारा, लगेच ते त्याच्याबद्दल तुम्हाला अर्थ विश्लेषण सगळं सांगतात, प्रकरणावर सांगतात. कारण की त्यांच्याकडे ते मळीनत्व नसल्यामुळे ती प्रज्ञा धारणा शक्ती ती तशीच्या तशी आहे. तुम्ही सुद्धा हे मळीनत्व जर का नाही येऊ दिलं, तुमचं किती पण 90 जरी वय झालं तरी तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवणार, तुम्ही काही विसरू शकणार नाही. उमट प्रज्ञा मेधा म्हणजे त्याविषयीची जी आवडी आहे. उमट प्रज्ञा आणि मेधा. उमट म्हणजे शास्त्राचा उमट, प्रज्ञा म्हणजे धारणा शक्ती, आणि मेधा म्हणजे त्या संदर्भातली जी आवड आहे ना ती निघून जाते, मळीनत्व येऊन जातं त्या बाबतीमध्ये. आणि स्फूर्ती जाय. स्फूर्ती म्हणजे स्फूर्तरूपता जी असते ना ती पटकन निघून जाते. म्हणजे आमचं जेव्हा नवीन वचन संबंध सुरू झालं संवत्सरला मी असताना, त्यावेळेला आम्हाला जे असे पटापट अर्थ पटापट यायचे, म्हणजे तेव्हा ते लक्षात आहे माझ्या की तेव्हा आमचं ताजं सुरू असल्यामुळे कुठल्याही वचनाचं काही जरी विचारलं ते आम्ही पटापट त्याची व्याख्या हे ते पटापट सांगायचो. तर हे जर का ती व्यासंग जर का ठेवला, नेहमी पोथी पान वाचत राहिलो, तर मग ते बरोबर सगळ्यांच्याच लक्षात राहतं ते. पण हा पुस्तक जर का आपण बंद करून टाकलं वाचन, की मग आपल्याला ती स्फूर्तरूपता जी असते ना स्फूर्ण, ते स्फूर्णच निघून जातं. कधी कधी एखादा काही प्रश्न विचारला त्याचं मी कधी कधी उत्तर सांगतो, हे म्हणजे कुठेतरी निरूपणात ऐकलेलं उत्तर असतं, आणि मग ते बरोबर सांगितलं जातं तसं अंदाजे असं वाटतं चुकतंय का, पण मात्र हे आठवतं की नाही असंच ऐकलेलं आहे आपण, आणि मग ते आम्ही कोणाकडे तरी विचारतो की हे असं हा हे बरोबर आहे, किंवा पुस्तकात काढून बघितलं की हेच उत्तर आहे का बरोबर, ते बरोबर असतं. म्हणजे बरं वाटतं की कधी म्हणजे आपल्यालाच ते स्फुरत. जर का स्फुरणं बंद झालं ना तर मग हे प्रवचनच बंद होऊन जाईल. आता मी जेवढं बोलतोय हे मी कुठे काही तयारी करून आलेलो नाहीये. हे खूपशे यातले 90% वाक्य तर वेळेवर स्फुरतात मला, काय बोलायचंय काय नाही बोलायचंय ते. हे स्फूर्त मला असं कधी कधी वाटतं ही स्फूर्तरूपता जर का आपली बंद झाली तर आपल्याला प्रवचनच करता येणार नाही. मला तर माझी प्रवचन सगळं स्फुरण्यावर आहे. हे तर आपण सामान्य आहोत, पण अधिकरण जे असतात अधिकरणांना बरोबर जशी व्यक्ती असेल तशाच पद्धतीचं निरूपण त्यांचं होतं, आणि ती व्यक्ती लगेच त्यांच्या विचारात परिवर्तन होतं. ही काय आहे, त्यांना परमेश्वर स्फुरवून देतात अधिकरणांना, म्हणून त्यांना आपण अधिकरण म्हणतो. त्यांना बरोबर परमेश्वर स्फुरवून देतात आणि बरोबर ते वाक्य ते बोलतात. ही स्फुर्तरूपता त्यांच्याकडे मळीनत्व नसल्यामुळे त्यांच्याकडे ती आहे. पण आपल्याला जर का मळीनत्व आलं, ती स्फुर्तरूपता जाय म्हणजे ती निघून जाईल. मनन जाय, आणि त्याचा पुढचा परिणाम काय होईल, पाठांतर केलेलं सगळं आपण विसरून जाऊ. केलं पाठांतर सगळ्यांनी, ते मनन जाय. जर का मळीनत्व आलं तर मनन गेलं तुमचं, पाठांतर संपलं. परंतु जर का तुमचं पाठांतर राहिलंच तर समजायचं आपल्याला मळीनत्व नाही. आता तुमचं मळीनत्व तुम्ही स्वतः तपासायचं. काय काय कशात आवड आहे तुम्हाला की नाहीये, नसेल आवड तर समजायचं मळीनत्व आलं बरं का. ते येतात ना काय काय, असं झालं तसं झालं. तर काही काही लोक असे असतात ते त्यांनी जर का वाचलं की जर का हृदय विकाराचं जे काही हे येणार आहे, अटॅक येणार असेल, तर त्याची लक्षणं अशी अशी असतात. ते वाचताना त्यांना वाटतं हो हे लक्षणं सगळी माझ्यात आहेत बरं का. त्यांना कुठल्याही आजाराबद्दल सांगितलं त्यांना वाटतं हे लक्षणं माझ्याकडे आहेत बरं का, असं त्यांना वाटतं स्वतःला. तसं आपल्याला सुद्धा लक्षात आलं पाहिजे, ते तर अन्यथा आहे, परंतु आपल्याला शास्त्राद्वारे लक्षात आलं पाहिजे कशा कशाच्या बाबतीत तुम्हाला कंटाळा आहे. त्या बाबतीत कंटाळा असेल, ईश्वराच्या प्रत्येक क्रियेच्या बाबतीत तुम्हाला कंटाळा असेल तर आपल्याला मळीनत्व आलेलं आहे हे लक्षात घ्यायचं. ह्याची कुठली वेगळी लॅब वगैरे नसते बरं का तपासायला जायची. हे आपणच आपल्याला स्वतःला तपासायचं असतं. मनन जाय, शास्त्र विसरे म्हणजे जे कंठस्थ केलेलं शास्त्र आहे ते सुद्धा आपण विसरून जातो. मनन गेल्यामुळे
शास्त्र सुद्धा आपल्याला आठवत नाही, वचन आपल्याला आठवत नाही, पटकन स्फुरत नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला निरर्थक गोष्टींविषयी दुःख, निरर्थक गोष्टी करत बसलो, सोबतीच्या क्रिया ऐकल्या केल्या तर याच्याने मलिनत्व येतं, काजळी पडते आणि इत्यादी सर्व जे काही टीकेमध्ये सांगितलं इत्यादी नुकसान आपलं होऊ शकतं. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचार्याचं 265 क्रमांकाचं वचन रडीजेना किंगा रडीनल्या काजळी पडे आणि त्या संदर्भातली प्रकरण वशाची उत्तरार्ध 647 क्रमांकाची भटा लग्न घडी अनुवादू तथा रुदन निषेध या लीळेचं श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंड